मंडळी, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संभाजी या कादंबरीमधल्या महाराजांच्या अंत्यविधीबाबतच्या कथनावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे काही गटांनी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीने केला अशी भूमिका घेत दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2018 ला पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव इथं दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्याची चौकशी सध्या सुरू आहे आणि याच चौकशी दरम्यान संभाजी कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी त्यांच्या कादंबरीतला अंत्यविधीचा उल्लेख हा काल्पनिक असल्याचं मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या कादंबरीतली काही पात्र आणि घटनांबाबतही त्यांनी कल्पनाविलास असल्याचं स्पष्ट केल्यामुळे या विषयावर नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. म्हणूनच हा नेमका वाद काय, 2018 मध्ये काय घडलं होतं, विश्वास पाटील कोण आहेत, त्यांनी संभाजी कादंबरीमध्ये नेमकं काय लिहिलंय आणि आयोगासमोर विश्वास पाटील यांनी नेमकी कोणती कबुली दिली आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नसल्याची कबुली लेखक विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर दिली आहे. तसंच त्यांच्या संभाजी या कादंबरीतल्या जना परिटीन, गोविंद नाग, दामाजी पाटील आणि पाटलीन यांसारखी पात्र जी आहेत ती काल्पनिक असल्याचंही त्यांनी या उलट तपासणीत मान्य केलंय. त्यामुळं संभाजी कादंबरीचा जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण हा वाद समजून घेण्याआधी या वादाची पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपण विश्वास पाटील कोण आहेत हे थोडक्यात बघूयात. मंडळी, विश्वास पाटील हे माजी संधी अधिकारी, लेखक आणि कादंबरीकार आहेत. नुकतंच त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्याचा मान देखील मिळाला होता. त्यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1959 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेरले इथं झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यात MA पदवी घेतली आहे. तसंच कायद्याचंही शिक्षण घेतलंय. भारतीय प्रशासन सेवेत ते अनेक वर्ष कार्यरत होते आणि आता ते निवृत्त झालेत. प्रशासकीय सेवेत काम करत असतानाच त्यांनी अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या. संशोधनावर आधारित लेखन हे त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य मानलं जातं. विश्वास पाटील यांची साहित्य संपदा खूप मोठी आहे. त्यांची पानिपत ही कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय झाडाझडती, महानायक, संभाजी, चंद्रमुखी, पांगिरा आणि लास्ट फॉर लालबायू ही त्यांची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या झाडाझडती या कादंबरीला 1992 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. धरणग्रस्तांच्या विस्थापनावर आधारित ही कादंबरी असून तिच्या सामाजिक आशयामुळे ती विशेष गाजली होती. याच पुस्तकासाठी त्यांना 1990 मध्ये प्रियदर्शनी राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय. याआधी पानिपत कादंबरीसाठी 1989 मध्ये नाथ माधव पुरस्कार मिळाला, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित महानायक कादंबरीसाठी 1998 मध्ये गडकरी पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आलाय. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेतही अनुवाद झालेत. मात्र एवढा मोठा साहित्यिक वारसा असलेले विश्वास पाटील एका वादात अडकलेत आणि तो वाद त्यांच्या संभाजी कादंबरीशी संबंधित आहे. आता तो वाद नेमका काय ते बघूयात. मंडळी, विश्वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे आणि ती मराठीतली एक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी मानली जाते. पण या कादंबरीतल्या एका उल्लेखामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार या कादंबरीत असा उल्लेख करण्यात आला की दलित महार समाजातील गोविंद गोपाळ नावाच्या एका व्यक्तीनं संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्कारात भाग घेतला होता. या उल्लेखामुळे पुणे जिल्ह्यातल्या वडू बुद्रुक इथं काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं असं होतं की संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराचा मान शिवळे देशमुख या मराठा घराण्यानं निभावला होता आणि गोविंद गोपाळ यांचा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक नोंदीत आढळत नाही आणि तिथूनच या वादाची सुरुवात झाली. वडू बुद्रुक हे गाव भीमा कोरेगाव पासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते संभाजी महाराजांचं समाधीस्थळ म्हणून ओळखलं जातं. या गावात गोविंद गोपाळ ढेगोजी मेघोजी यांच्या नावाने एक रचना आहे, ज्याला दलित महार समाज त्यांची समाधी मानतो. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या म्हणण्यानुसार औरंगजेब यानं संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर शिवळे देशमुख यांच्या पूर्वजांनी औरंगजेबाचा आदेश धुडकावून संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले होते. या दोन भिन्न दाव्यांमुळे वाद निर्माण झाला. 28 आणि 29 डिसेंबर 2017च्या मध्यरात्री वडू बुद्रुक इथं गोविंद गोपाळ यांच्या इतिहासासंबंधी एक पाटी लावण्यात आली आणि त्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला. पुढे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कारणांपैकी हा वाद एक कारण मानला जातो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोरेगाव भीमा कमिशन ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आली
आणि त्यानंतर या वादाची चौकशी सुरू झाली. परिणामी वडू बुद्रुक ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व करणारे वकील मंगेश देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आयोगानं विश्वास पाटील यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावलं. 26 सप्टेंबर रोजी त्यांना आयोगासमोर हजर राहायला सांगितलं होतं. मात्र त्यावेळी पुस्तक महोत्सवासाठी बिहारमध्ये असल्याचं कारण देत ते गैरहजर राहिले. त्यानंतर 27 ऑक्टोबरला पुढच्या सुनावणीसाठी त्यांना पुन्हा बोलवण्यात आलं. परंतु त्यांनी वैद्यकीय कारण देत पुन्हा हजेरी लावली नाही. त्यामुळं वकील देशमुख यांनी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्याची मागणी केली आणि आयोगानं ती मागणी मान्य केली होती. त्यानंतर आता संभाजी कादंबरीचे लेखक विश्वास पाटील चौकशीसाठी हजर राहिले आणि या चौकशी दरम्यान त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी त्यांना या प्रश्नांची उत्तरं देताना त्यांच्या संभाजी या कादंबरीतल्या जना परिटीन, गोविंद नाग, दामाजी पाटील आणि पाटलीन यांसारखी पात्र काल्पनिक असल्याचं त्यांनी या उलट तपासणीत मान्य केलंय. त्यामुळं ऐतिहासिक पुरावा नसताना त्यांनी त्यांच्या कादंबरीत संभाजी महाराज यांच्या अंत्यविधीबद्दल कोणत्या आधारावर लिखाण केलं असा प्रश्न विचारत एक गट विश्वास पाटील यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करतोय. पण मंडळी, एका काल्पनिक उल्लेखामुळे निर्माण झालेला हा वाद फक्त साहित्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो इतिहास, समाज आणि सामाजिक भावना यांच्याशी जोडलेला संवेदनशील मुद्दा बनलाय. लेखक विश्वास पाटील यांनी चौकशी दरम्यान स्पष्ट केलं की ही कादंबरी काही ऐतिहासिक संदर्भांवर आधारित असली तरी त्यात कल्पनाविलासही आहे आणि कादंबरीतली अनेक पात्र पूर्णपणे काल्पनिक येतं. तसंच संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही समकालीन ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणामुळे इतिहास, साहित्य आणि सामाजिक भावना यांच्यातलं नातं किती गुंतागुंतीचं असू शकतं हे पुन्हा एकदा समोर आलं. विशेषतः भीमा कोरेगावचं आंदोलन, 2018 सारख्या संवेदनशील घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा विषयांकडे अधिक जबाबदारीनं बघण्याची गरज असल्याचंही अधोरेखित झालं. मात्र या सगळ्या घडामोडींमधून काही महत्त्वाचे प्रश्नही पुढे येतात, जसं की ऐतिहासिक कादंबरी लिहिताना लेखकाला कल्पनाविलास कितपत करण्याचं स्वातंत्र्य असावं, इतिहासावर आधारित साहित्य आणि शास्त्रीय इतिहास यांच्यातली सीमा नेमकी कुठं आखली जावी आणि अशा वादांमुळे समाजात निर्माण होणारी तेढ टाळण्यासाठी इतिहास आणि साहित्याकडे आपण अधिक समतोल आणि अभ्यासू दृष्टीनं पाहण्याची गरज आहे का, हे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहेत. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.